मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। 27 तारखेला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत अनेक असंख्य मराठा बांधव मुंबईमध्ये धडकले आहेत। आणि आज जरी 27 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आले होते, मात्र ते आल्याच्या दिवशी त्यावेळेस तो वीकेंड होता, परंतु आज हा कामाचा पहिला दिवस आहे। आणि मुंबई नवी मुंबईतील जो नोकरदार वर्ग आहे, जो मुंबईसाठी आपल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी दररोज बाय रोड असो बाय ट्रेन असो, ट्रेनची परिस्थिती सध्या सामान्य आहे, मात्र आपण सध्या उभे आहोत ते वाशी टोल नाका किंवा त्याच्या पुढे आणि इकडे या सायन पनवेल महामार्गावर जवळपास 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते। कारण की मनोज जरांगे पाटील आणि अनेक असंख्य मराठा बांधव जे मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची वाहनं आणि ह्या संपूर्ण गोष्टीमुळे या ज्या वाहतूक नोकरदार वर्गाला नवी मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय। आता आंदोलन किती दिवस चालतंय ह्या गोष्टी पुढच्या राहिल्या, परंतु मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे सध्या तरी वाहतूक कोंडीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। लोकसेवा मराठीकरिता अनिल काकडे, नवी मुंबई।